नमस्कार मित्रांनो, वैभव सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की पी एम किसानचे KYC झालेले आहे का किंवा पेंडिंग आहे का, त्याचं स्टेटस काय आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत. त्याशिवाय आपण मोबाईल नंबर नवीन जर आपल्याला अपडेट करायचा असेल तो कसा अपडेट करता येईल तो पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर यासाठी आपल्याला पैसे लागू शकतात का किंवा मोबाईलवर होऊ शकते का किंवा कुठल्या सेंटरला जा व्हिजिट करायला लागेल, हे पण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बघूया आपण KYC कशी करायची किंवा KYC पेंडिंग आहे का ते. PM किसान KYC झाली का नाही हे कसे पाहावे आणि त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो कसा अपडेट करायचा. म्हणजे समजा मोबाईल नंबर तुम्ही चेंज केला असेल तर तुम्ही कसा तो अपडेट करता येईल, ते घरच्या घरी करता येईल का हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला इथे काय करायचं, pmkisan.gov.in या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे एक नंबरचं ऑप्शन येईल, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर बघा आता असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर इथे बघा की KYCचं ऑप्शन दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या KYC ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, तो जो तुमचा आधार नंबर असेल तो इथे एंटर करा. आणि तो एंटर केल्यानंतर इथे सर्च बटनावर क्लिक करा. जसंच तुम्ही सर्च बटनावर क्लिक कराल तर इथे दाखवेल तुमचा KYC ऑलरेडी डन. आणि KYC झाली नसेल तर तिथे तुम्हाला पुढे नेक्स्ट प्रोसिजर येईल. त्याला फक्त एक OTP टाकून सबमिट करायचं आहे, तर तुमचा PM किसानची KYC होऊन जाईल. आता इथे बघा, आपण हे तर पाहिलं की इथे तुमची KYC झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की आपला मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा बघायचं. त्यासाठी आपल्याला बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर या पेजवर या, जे होम पेज आपलं ओपन झालं होतं त्या होम पेजला या. होम पेजला ओपन झाल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर बघा इथं इथे भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे तुम्ही अपडेट मोबाईल नंबर या बटनावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर बघा आता इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार नंबर असे दोन ऑप्शन दिलेले आहेत. तर आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढायचा, यापूर्वी मी सांगितलं होतं की रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा, तरी पण आपण परत एकदा पाहूया. तर नावनीवर रजिस्ट्रेशन नंबर या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा एंटर करायचा आहे, जो की हा शेजारी कॅप्चा दिलेला आहे. तर इथे तुम्हाला जे स्मॉल असतील ते स्मॉल एंटर करा, जे कॅपिटल असतील ते कॅपिटलमध्ये एंटर करा. झाल्यानंतर तुम्हाला इथे गेट OTP वर क्लिक करायचं आहे. गेट OTP वर क्लिक केल्यानंतर जो तुमचा OTP येईल तो इथे तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर इथं गेट डिटेल्सवर क्लिक करा. आता जसं तुम्ही गेट डिटेलवर क्लिक कराल तर इथे बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं नाव दिसेल. आता तुमचं नाव बरोबर आहे म्हटल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पण तोच असणार. ओके, तर हे तुम्ही कन्फर्म झाल्यानंतर इथे हा रजिस्ट्रेशन नंबर कन्फर्म आहे हे झाल्यानंतर तुम्ही काय करा की हा कॉपी करून घ्या किंवा नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॅक यायचं. बॅक केल्यानंतर काय करायचं, जे आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करायचा होता त्या पेजवर आपल्याला होम पेजला यायचं आहे. ओके, आता हे आपण होम पेजला यायचं आहे. होम पेजला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली घ्या आणि अपडेट मोबाईल नंबरवर जा. अपडेट मोबाईल नंबरवर गेल्यानंतर जो आपण रजिस्ट्रेशन नंबर कॉपी किंवा नोट डाऊन केला होता तो इथे एंटर करा. एंटर केल्यानंतर इथे जसं आपण मागच्या वेळेस कॅप्चा एंटर केला होता आता त्यावेळेस तो एंटर करा. इथे स्मॉल असेल तर स्मॉल आणि परत इथं सर्च बटनावर क्लिक करा. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर जर तुमचा मोबाईल नंबर याच्याशी किंवा हाच रजिस्ट्रेशन नंबर असेल तर हा तुम्हाला हे ऑप्शन खालचे दिसायला लागेल. आणि जर तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर हा हे नसेल तर तुमचं इथे सर्च होणार नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गेट आधार OTPला क्लिक करा आणि इथं कन्सर्ट देण्यासाठी इथे टिक करा पहिल्या वेळेस. त्यानंतर इथे
ओके करा. ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP इथे एंटर करा, जो की तुमच्याकडून तुम्हाला आधारकडून OTP येईल. तो इथे एंटर करा आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. आधार OTP व्हेरीफाईड म्हणून येईल. त्यानंतर बघा इथे तुमचे डिटेल्स दिसले जातील. ओके, इथे तुमचा ओल्ड मोबाईल नंबर जो आहे तो पण दिसेल तुम्हाला इथे. त्यानंतर तुम्हाला इथं जो मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तो इथे, आता माझा मोबाईल नंबर ऑलरेडी आहे तर मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पलसाठी दाखवतो. आणि OTP गेट OTP ला इथे क्लिक करायचं आहे. तर इथे बघा आता यू आर एंटरिंग द सेम मोबाईल नंबर. जर मी दुसरा मोबाईल नंबर टाकला तर तो इथे अपडेट होऊन जाईल आणि OTP येईल तुम्हाला. OTP आल्यानंतर तो OTP इथे फिल करायचा आहे. OTP फिल केल्यानंतर तुमची किंवा पूर्णपणे मोबाईल नंबर तुमचा अपडेट होऊन जाईल. आता माझा ऑलरेडी तोच मोबाईल नंबर असल्यामुळे तो इथे OTP घेत नाही आहे, कारण की ऑलरेडी मला दुसरा मोबाईल कुठला चेंज करायचा नाही, तोच मोबाईल आहे माझा. मी पण तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवलेला होता. तर इथे OTP टाकल्यानंतर तुमची जो मोबाईल नंबरची चेंजची रिक्वेस्ट जी आहे ती होऊन जाईल. ओके, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या संदर्भात कुठलेही तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, कुठलेही प्रश्न असतील तुमचे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देईल. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.